काय झालं? विषय असा आहे, बाहेरनं बोगस मतदार यायला लागले, मी सिद्ध करू शकतो माझ्याकडे याद्या आहेत. त्या याद्याप्रमाणे तरी बोगस मतदाराला थांबवलं पाहिजे, किंवा आत गेल्यानंतर सकाळी उमेदवार येतात, याद्या काढून घेतात आणि मांजरड्याचे मतदार कोण आहे? टोटल माझ्याकडे किती लोकांची बोलणं झाले माझं ते मतदार एकदा असेल तर आपल्या ठिकाणी निष्पन्न झालं आमदारकीच्या बरोबर इलेक्शनला, तर तोपर्यंत तुम्ही ऑब्जेक्शन ते काढायला पाहिजे. नाही, त्याचा विषय नाही. दोन विषय असतात. नवीन नियमावलीप्रमाणे काही नवीन कागदपत्र त्यांना सादर करायचे. जर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं तर 471 कलमाप्रमाणे काही नवीन आयडेंटिटीज, त्या 3 आयडेंटिटीज त्यांना सादर करायच्या. त्या 3 आयडेंटिटीज सादर केल्या नाहीत तर त्या संबंधित मतदारावरती गुन्हा दाखल होऊ शकतो, आम्ही पोलिसांच्या ताब्यात देऊ शकतो. ही आमची नियमावली नाही, निवडणूक आयोगाची नियमावली. मग त्याप्रमाणे झालं पाहिजे का नाही? म्हणजे कोण देऊ शकतो दादा पोलिसांच्या? पोलिंग एजंट देऊ शकतो, तिथला बाहेरचा बूथ एजंट देऊ शकतो. बाहेरच्या मतदाराने आयडेंटिफाय 2 मिनिटं, तो मतदार जर आत जात असेल तर त्याला थांबवलं पाहिजे. कोण थांबवलं? बाहेरच्या तुम्ही थांबवलं पाहिजे किंवा बाहेरच्या बूथ एजंटने थांबवलं पाहिजे. ही जबाबदारी सगळी आरोपची आहे. आरोप केंद्र प्रमुख, पोलिंग एजंट. आरोप कुठे आहेत? मग आरोप न बोलवायचं. तुम्ही उमेदवार आहे ही ना? जागा नाही ना आरोपची बोलायची. कोण आहे आत? पोलिंग एजंट आहेत की आत? सगळ्यात यादी ठेवायला दिली एका प्रमाणे नाही दिली. तुम्ही अजून त्याने मतदान केलं नाही, तुम्ही त्याचे ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही आणि बाहेर येऊन धरली की ते मध्ये केले, आता त्याचा काय संबंध आहे? त्याने आता ऑब्जेक्शन नाही चाललं ना सर. असं झालंय. आता बाहेर काढले. दादा मुळात मुद्दा असा आहे, त्या लोकांचा ओळखणार कशी? ओळखणार नाहीत माणसं. इनपट बाहेर थांबलं पाहिजे आम्हाला. बाहेर थांबावंच लागेल, आम्हाला आयडेंटिफाय करून द्यावं लागेल. आत एजंट बसलाय, नावाप्रमाणे त्याला यादीच काढून जर घेतले असतील तर करायचं कसं? जे काही तुमचं राष्ट्र म्हणणं आहे, जे काही ऑब्जेक्शन आहे, बरोबर, तुम्ही ते आरोना आता कॉल करा. आम्ही कशासाठी लॉ अँड ऑर्डर बंदोबस्तासाठी, बरोबर. आरोनी केंद्र आरोनी केंद्र प्रमुखाला सांगून पोलिसांशी डिस्कस करून त्यांना सांगून आपण जे काय असेल जे काही ऑब्जेक्शन असेल ते ऑन रेकॉर्ड घेऊन कारवाई करू. नाही, तो विषय नाही दादा. मी प्रक्रियेत हस्तक्षेप करत नाहीये, तो विषय पण नाही. माझं असं एवढं म्हणणं आहे आपल्या सगळ्यांना, आमचं पोलीस प्रशासन हेच म्हणणं आम्ही आहे. प्रक्रियेनुसारच साहेब करतोय. तुम्ही मला 100% निवडणूक आयोगाने जी आरोप नियमावली करा. दिलेली आहे त्या निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसारच मी करायला हो, आम्ही आयडेंटिफाय करून द्यायला लागलो, हा बाहेरचा आहे, हा बाहेरचा आहे. नाही 2 मिनिटं, तसं नाहीये सर. आम्ही आयडेंटिफाय करून देतो, हा बाहेरचा आहे. लांब ना आम्ही सांगायला लागलो आयडेंटिफाय करून द्यायला. पोलिंग एजन्सी केंद्र प्रमुखाला सांगावं, त्यांनी योग्य ती कारवाई करावी. आरोपी चर्चा करून उभं राहायचं आणि तुम्ही जवळपास उभं राहावं. कोणी राहावं? पोलिंग एजंट. पोलिंग एजंट उभं राहावं. कोणी राहून चालणार नाही दादा. साहेब काय आहे, पोलिंग एजंट शहरातले आणि मांजरड्याचा मतदार येणार असेल तर मांजरड्याच्या व्यक्तीलाच काय ना, तो मांजरड्यातला आहे. केंद्र प्रमुख, पोलिंग एजंट कोणाचे? आमच्या पण शहरातले पोलिंग एजंट का ठेवतो आपण? याद्या आतनं काढून घेतल्या सकाळी येऊन नगराध्यक्ष पदाच्या आपण उमेदवारांना. आरोपला सांगा की ऑन रेकॉर्ड घेऊन आपण योग्य ती कारवाई आरोपी होईल. तुम्ही पुढं थांबून बूथवरती लगेच कोण येत असेल तर फोन करून सांगा. पोलिंग एजंट असतात, व्यवस्थित बूथवर एजंटने पोलिंग एजंटला सांगून ठेवा ते हे जी नावं आली काय होईल ते होईल. आणि त्यामध्ये आमचं तुम्हाला एकच सांगणं, तुम्ही तुमच्या पद्धतीने लॉ अँड ऑर्डर गर्दी सांभाळा. होऊ देऊ नका. मी निवडणूक आयोगाची नियमावली आपला पाळणार. फुल असेंब्ली लागू आहे, मी निवडणूक जमावबंदी लागू आयोगाची आहे, नियमावली पाळणार सर. जमावबंदी सुद्धा लागू आहे, नियमावलीप्रमाणे व्हावं ही माझी इच्छा. मी काय जमावबंदी सुद्धा लागू आहे. नियम तुम्ही हे पण पाळा ते पण पाळा. दोन्ही पाळायला लागले. तुम्ही एक नियम पाळून देत नाहीये. बोगस मतदार थेट यायला लागले, ग्रुप मधनं घेऊन यायला लागले, त्यांना कोण अडवत नाहीये. इथे जर थांबवलं तर प्रॉब्लेम. मी नियमावलीप्रमाणे चाललोय. आणि 8-10 लोकांचा मॉब येतोय तिथे तुम्ही 125 लोकांचा मॉब केला नाही का? आपला मॉब बाहेर उभा राहील. थोडं मॉब राहणार नाही दादा. 1-2 पद्धती कोण राहतील ते राहतील. 1-2 लोक उभं राहा. तुम्ही क्राऊड कुठे होणार नाही. उभं राहा. जे मांजरड्याचे 2 अर्ज भरलेले आहेत ते आपल्या बूथवरती 2 मांजरड्याची मुलं बसवा आणि बूथवरती लक्ष ठेवा. काही प्रॉब्लेम वाटलं आणि ग्रुपमध्ये येऊन जर कोण
घुसायचा प्रयत्न केला. पोलीस इथं आहेत म्हणून तुम्ही सुद्धा व्यवस्थित राहा. तुम्ही आम्हाला कन्वे करायचं स्वतःहून तुम्ही साहेब इथं थांबावं लागेल. नाही थांबावं लागेल नाही दादा. तो विषय नाही. कोण कन्वे येऊपर्यंत घ्यायला तुम्हाला बरोबर आहे. 30-35 जण आत बसतात साहेब. प्रत्येक बुथवर आमचा बंदोबस्त आहे दादा. तिथं तुम्ही सांगू 30-35 जण शकता. आत बसतात. कुणीही स्वतःहून काही करणार नाही. साहेब आपण यायच्या अगोदर किती मुलं आली फक्त आपल्या दारू शिकवतील ना दादा. जे काय डॉक्टर बंदोबस्त आहे बरोबर आहे मग पलीकडे पोरं हाणून मारून पाठवलं सगळे हे 100 तुमचे नाही. तुमच्याकडे हल्लो, तुमच्याकडे